युवश्वान वंशात सत्यव्रत नावाचा राजा होऊन गेला. याच्या हातून 3 भयंकर पापे घडली होती. ती अशी की तो घरातील ज्येष्ठ लोकांना त्रास देत असे. शिवाय त्याने एकदा गुरूंची गायही मारली होती. प्रोक्षण न करता तो वस्तू वापरत असे. हे 3 महत्वाचे दोष त्याच्या हातून घडले होते आणि ते त्याला जणू काही खिळ्याप्रमाणे टोचत असे. म्हणूनच त्याला त्रिशंकू असे नाव पडले. याच त्रिशंकूने एकदा विवाहासाठी उभी असलेली एक ब्राह्मण कन्या लग्न मंडपातून पळवली आणि त्याचा राग येऊन त्याच्याच पित्याने त्याला तू चांडाळ होशील असा शापही दिला. एवढे सगळे झाल्यावर ह्याला वाईट वाटायला लागले आणि त्याला वाटले की मी खरंच खूप काही पाप केलं आहे. तर मी एखादा यज्ञ करीन आणि यज्ञासारखे पुण्यकर्म जर माझ्या हातून घडले तर माझा पापक्षय होईल आणि मग काय मला स्वर्गातही जाता येईल. पण आता उत्तम यज्ञ करायचा तर त्याच्यासाठी तसाच चांगला अधिकारी पौरोहित्य करणारा व्यक्ती पाहिजे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की वशिष्ठ महर्षी जे आहेत ते खरंच श्रेष्ठ आहेत, ते ब्रह्मऋषी पण आहेत. म्हणून त्यांनी वशिष्ठांना तशी विनंती केली. पण वशिष्ठ ऋषींनी त्याच्या मनात असलेली गोष्ट ओळखली आणि ते म्हणाले की ह्याच्या मनात जी काही गोष्ट आहे ती योग्य नाहीये. एकतर ह्यांनी केलेली या पापाचं ह्याला प्रायश्चित्त न घेता केवळ यज्ञासारखे कर्म करून त्याला सुटका करून घ्यायची. शिवाय त्याला स्वर्गातही जायचं आहे, म्हणजे त्याच्या वैदिक कर्मात सकामता आहे. आणि ह्या गोष्टी वशिष्ठ ऋषींना पटण्याजोग्या नव्हत्या. म्हणून त्यांनी त्यांना सांगितले की मी काही आपले पौरोहित्य स्वीकारू शकत नाही. आता खरं तर ह्या त्रिशंकूला खरंच खूप राग आला होता. पण काय करणार? मग त्यांनी असा विचार केला की या वशिष्ठांचा शत्रू कोण आहे? तर विश्वामित्र आहेत. तर ह्यांच्या नाकावर टिचून आपण ज्याला म्हणतो तसं मी तर यज्ञ करीन आणि मी विश्वामित्र ऋषींना पाचारण करीन आणि त्यांच्याकडनं हे यज्ञ कर्म पूर्ण करून घेईन. खरं तर विश्वामित्र ऋषींना ह्याची काही कल्पना नव्हती. पण ह्या त्रिशंकूने त्यांना विनंती केल्यावरून विश्वामित्र त्याचे पौरोहित्य करून देण्यास तयार झाले. आता त्यांनी सर्व पौरोहित्य पूर्ण केले आणि यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण झाला तेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं की बाबा रे, तुझं यज्ञ कर्म सर्व पूर्ण झालेलं आहे. पण हा त्रिशंकू होता, ह्याच्या मनात काय गोष्ट होती की हे यज्ञ कर्म मी केलंय तर ह्याच्या पुण्याने मला स्वर्गात जायला मिळालं पाहिजे. तो म्हणला की नाही नाही, तुम्ही असं मला अर्धवट सोडू शकत नाही. हा यज्ञच मुळात मी एक गोष्ट मनात ठेवून केली आहे, कारण की मला सदेह वैकुंठात जायचंय. आता हा संकल्प पूर्ण करून द्या आणि ती तुमची जबाबदारी आहे. आता विश्वामित्रांना सुद्धा काय करायचं ते लक्षात येणार. पण मग तो त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न ठरला आणि मग विश्वामित्रांनी आपले सर्व तप पणाला लावले. स्वसामर्थ्याने त्याने त्रिशंकूला स्वर्गाच्या दिशेने ढकलायला सुरुवात केली. पण इंद्र काही त्याला तिथे येऊ देईना. इंद्र हा काही स्वस्थ बसणाऱ्यातला देव नव्हता. त्यांनी त्या त्रिशंकूला वर आल्यानंतर ताबडतोब खाली ढकलायला सुरुवात केली. असे 2दा 3दा घडले आणि तो त्रिशंकू जो होता तो खरोखर असा मध्येच लटकायला लागला. तो धड नाही स्वर्गात, धड नाही पृथ्वीवर, असा अंतराळात इकडे तिकडे लटकत फिरू लागला. आता काय करायचं? विश्वामित्रांची प्रतिष्ठा आड आली आणि ते म्हणले की ठीक आहे, हा इंद्र त्याच्या स्वर्गात तुला येऊ देत नाही तर मी तुझ्यासाठी नवीन स्वर्ग तयार करीन. मी एक वेगळी सृष्टीच निर्माण करतो आणि त्यातील स्वर्गात तुला पाठवून देतो. झालं, विश्वामित्रांनी नवीन सृष्टी करायला प्रारंभ केला. अर्थात ही गोष्ट विधात्याला म्हणजे ब्रह्मदेवाला कळली. ब्रह्मदेव त्याच्याकडे आले आणि त्यांनी विश्वामित्रांना सांगितलं की बाबा रे, अशी तू नवीन सृष्टी करणं योग्य नाही, कारण त्यामुळे
आहे ह्या सृष्टीवर अनेक घटना घडतील आणि ह्याचा सगळ्याचा समतोलच बिघडून जाईल, तेव्हा तू ही प्रतिसृष्टी किंवा ही जी नवीन सृष्टी करायचे काम घेतलेलं आहेस ते तू सोडून दे. आता विश्वामित्रांना काही पर्याय नव्हता. त्यांनी ब्रह्मदेवांची विनंती मान्य केली आणि आपले काम तसेच सोडून दिले. आता ह्या त्रिशंकूला काहीच हातात पडलं नाही. स्वर्ग नाही आणि पृथ्वी पण नाही. शेवटी त्रिशंकूला स्वकर्म आणि भगवंत इच्छा या दोन्हींची प्रकर्षाने जाणीव झाली आणि तो म्हणला की ठीक आहे, जी स्थिती मला आत्ता प्राप्त आहे ती तशीच राहू देत. आपल्याला माहिती आहे की आपल्याला कधी कधी आकाशामध्ये एक नक्षत्र दिसतं, त्याला धूमकेतू असं म्हणतात. तर हा धूमकेतू असाच कुठेतरी तरंगत असतो. तर तोच हा त्रिशंकू आहे अशी आपली पुराणात कथा आहे. तर ही गोष्ट वेगळी आहे, पण ह्या त्रिशंकूची अशी अवस्था झाली. पण एक गोष्ट मात्र अशी घडली की नवीन सृष्टी निर्माण करण्याचे ज्या प्रयत्नाने म्हणजे विश्वामित्रांनी प्रयत्न केला होता, त्यातील काही शब्द मात्र अजूनही आपण आपल्या भाषेत वापरतो आणि ते सर्व शब्द ब ने निर्माण होतात आणि ते निरर्थक शब्द असतात, पण ते आपल्या वाङ्मयात अगदी स्थिरावले आहेत आणि ही ती प्रतिसृष्टी करणाऱ्या विश्वामित्रांची आठवण आहे किंवा त्यांच्या तपस्येची साक्ष आहे असे समजले जातात. आता हे असे शब्द कुठले, तर आपण अगदी सर्रास ते नेहमी वापरतो आपल्या भाषेत. पाणी बिणी, जेवण बिवण, झोप बीप, असे जे पुढे आपला जो नेहमीचा शब्द असतो त्याला पुढे एक बच असं काहीतरी लावून जो आपण जोड शब्द तयार करतो, त्यातला जो पुढचा शब्द असतो तो विश्वामित्रांच्या सृष्टीतला आहे असं सांगितलं जातं. अशी ही विश्वामित्रांची प्रतिसृष्टी करण्याची कार्याची हकीकत आहे. अर्थात ती अर्धवट राहिली हे वेगळे सांगायलाच नको. मात्र हा त्रिशंकू गृहस्थाश्रमी होता आणि त्याला एक मुलगाही झाला होता. त्याचे नाव होते हरिश्चंद्र. या हरिश्चंद्राची कथा आपण यानंतर बघूया.